हा जो गणेशोत्सव आहे याच्यामध्ये मागील 2-1 वर्षापासूनच जो लेझर लाईटचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झाला होता, त्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसू लागलेले आहेत. त्यामुळं इथल्या ऑप्थॅल्मॉलॉजी संघटना असतील, त्यांनी तसेच इतर काही नागरिक मंचाच्या सदस्यांनी माननीय जिल्हाधिकारी यांना भेटून सदरबाबत कारवाईची विनंती केली होती. माननीय SP साहेबांनी देखील याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना एक प्रस्ताव दिला होता आणि त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी देखील तात्काळ याबाबत दखल घेणं आवश्यक वाटल्याने आणि गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत सगळी आपलीच विविध समाजाच्या विविध स्तरातील तरुण मंडळी, लहान मुलं, मुली, माता भगिनी आणि वृद्ध लोक फार मोठ्या प्रमाणावर आपले देखावे बघायला येत असतात. त्यामुळं या सर्व स्तरातील सर्व वयोगटातील कुठल्याही नागरिकाला इजा पोहोचू नये, कारण आपल्या निदर्शनास आलं की आपले बंदोबस्तावरचे पोलीस कर्मचारी सुद्धा या लेसर लाईटच्या प्रभावाखाली आपला डोळ्याला गंभीर इजा करून बसलेले आहेत आणि जवळजवळ 3000 पोलीस आपले या बंदोबस्तात काम करणार आहेत. हजारो युवक युवती या विसर्जन मिरवणुकीत असणार आहेत. त्यामुळं जर लेसर लाईट जरी नसली, यापूर्वी कधी नव्हतीच, त्यामुळं ही नसली तर काही फरक पडणार नाही आपल्या वैभवात मिरवणुकीच्या. त्यामुळे माननीय जिल्हाधिकारी यांनी हा निर्णय घेतला आणि मी संजय तेली, अप्पर जिल्हा दंडाधिकारी, कोल्हापूरकर वासियांना अतिशय कळकळीचं आवाहन करतो की या आदेशाचं आपण मनापासून पालन करा. कायदा आहे, कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई होईलच, परंतु हा नागरिकांच्या हितासाठी घेतलेला निर्णय आहे. आपण कोल्हापूरकर याचे पालन कराल अशी मला खात्री आहे. पण पुन्हा एकदा मी या लेसर बंदीचं आम्हाला पालन करून आम्हाला सहकार्य करावं ही विनंती. कधीपर्यंत आणि कधीपासून तूर्त आपण ही बंदी 12 तारखेपासून विसर्जन मिरवणूक संपेस्तोपर्यंत काढलेली आहे. इतर कोणत्याही मिरवणुका असतील ज्यामध्ये लेसर लाईटचा वापर असेल त्यावेळी वेळोवेळी हा आदेश काढण्यात येईल. काय नेमकं उल्लंघन झाल्यास कशी कारवाई करायची? यामध्ये भारतीय दंडविधानाच्या विविध कलमांखाली आपण कारवाई करत असतो. कलम 188 आहे, मानवी शरीराला इजा पोहोचवणं आहे, काय इतर प्रतिबंधात्मक कारवाईला न जुमानणं आहे, अशी विविध कलमांखाली काही दखलपात्र कलम देखील यामध्ये आहेत. त्यामुळं विविध कलमांखाली यामध्ये कारवाई होऊ शकते.